भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सुमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी एका जनार्दनी संशय सांडोणी एका जनार्दनी संशय सांडोणी दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी महायोग पेटे सटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दत्रुंज समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा कृपादाने कथेता विस्तादाने कथेता भजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरुं शान्तं विग्रह पूर्ण ब्रह्म परानन्दं विश्वमालं दिवलभं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यत्रय जन्नी देवाचे जगद उद्धारा लागी धरीला अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवी लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, जया संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडलास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपाद केला. परमपूजनीय प्राप्त स्मरणीय ब्रह्ममूर्ती गुरुवर्य गोविंद बाबा यांना माझा साष्टांग प्रणिपात. भाव धरोणिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी, सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा विष्णू अर्जुनेशी. मी थोडासा अल्पशा वेळ तुमचा घेतला, पुढे स्तुती करण्यासाठी वेळ कमी का घेतला, तर आता 7:45 वाजले, वेळेत कीर्तन सोडायचं असतो. आपल्या समोर उपस्थित केलेला हा अभंग शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा आहे. 4 चरणाचा असा आहे. भगवान परमात्मा आपल्या मुखातनं स्वतः सांगत आहेत आणि आपण तुम्ही ऐकत आहोत. आजपर्यंत या ठिकाणी पुष्कळ वर्ष झाले हा सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. याच व्यासपीठावर महान विभूती येऊन गेलेल्या आहेत. त्यात माझ्यासारख्या सामान्य बालकाला तुम्ही विश्वास ठेवून बोलवलेला आहे. माझे शिक्षण 3.5 आहे. मी तुम्हाला ज्ञान सांगण्यासाठी नाही आलो. माझ्या ज्ञानोबरायांचा महिमा आणि ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा महिमा काय आहे हे मला कितपत सांगायला जमेल सांगता येणार नाही. का तर मोठा बॉम्ब फुटल्यावर बारक्या फाटक्याला कोण विचारतंय, अहो सूर्य उगवला काय आणि काजव्याच्या प्रकाशाला कोण जुमानतंय का कोणी नाही ना. आता तुम्ही ब्रह्मरस खाऊन आलात आणि तुम्हाला पंक्तीला बसल्यानंतर कानवल्याचं जेवण वाढायला खाताल का? नाही हो. का कांजी भांजी नाही खाणार. आणि म्हणून सज्जन हो, ही पवित्र भूमी आहे. कोणती? ही म्हणजे अख्खा जुन्नर तालुका. या तालुक्यानं महान विभूती दिलेली आहे आणि त्या विभूतीचं कार्य आज जगभरात चालू आहे. नाही संपूर्ण विश्वात त्याच्या भक्तीमध्ये आनंदून गेलेला आहे. कोणाचाही विषय घ्या आणि कोणाचाही घ्या, शास्त्राने पशु पक्षाला निंद समजलं, अधिकार दिला नाही. हो, क्षुद्राला आणि स्त्रीला दिला नाही, पण माझ्या माऊलींनी एका 4 पायाच्या पशुला अधिकार दिला. बोल रे श्रुती. आणि वेद उच्चारण्याचा अधिकार दिला आणि मग त्या वेदाचं सर्व वाङ्मयाचं मथित आत्मा जेने हस्तगत रत्न होय असं जे वाङ्मय आहे ते तुमच्या माझ्या समोर आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी महापारायण 16 हा चालू आहे. गेले कित्येक वर्ष चालू आहे. किती पारायणाला बसले हे मला माहित नाही. गावकऱ्यांच्या कोळवाडी आणि संतवाडी, कोळवाडी संतवाडी. तुमच्याकडं अगोदर थंड देतात का उकळलेलं पाणी? गार प्याव, थंड प्याव का उकळलेलं प्याव? म्हणजे गरम करून थंड करून प्याव? मला कळत नाही बरं का. पाणी गार प्याव का उकळून गार करून प्याव? अगोदर उकळलं, कोळ म्हणजे उकळलं
आणि मग संत केलं. भक्तीमध्ये अगोदर उकळावं आणि मग संत व्हावं. भक्तीमध्ये जोपर्यंत अंतकरण उकळत नाही ना, अंतकरणाला उकळी येत नाही ना, तोपर्यंत संत होत नाही राजे हो. आणि म्हणून या जुन्नर तालुक्यानं या विश्वाचं हृदयस्थान, ज्याचे इतिहास जगभर शिकवल्या जातात, नवनवे पाकिस्तानात शिकवल्या जातो. छत्रपती शिवाजीराजे, धर्मवीर संभाजीराजे यांच्या नीती शिकवल्या जातात. अशा छत्रपतींना ज्यांनी कृपाहस्त केला, ज्यांनी कृपाहस्त ठेवला, अशा छत्रपती राजांना अरे वैष्णव ज्यांनी बनवला. आम्हाला मराठा म्हणता येतंय पण वैष्णव होता येत नाही. मोठी गोड चूक आहे, लय मोठी गोड चूक आहे हो. तर मग अशा वैष्णवाला ज्यांनी पैदा केलं असे संत जगद्गुरु तुकोबराय याच भूमीत अवताराला आले. तुम्ही म्हणाल तस कस काय बोलताय तुम्ही? ते मोरेच्या जावळीचे ते मग ते देऊला आले. जन्माला येणे किंमत नाही, अवताराला येणे किंमत आहे. मी असं सांगत असतो, पीक येण्याला महत्व आहे का पिकाला उतारा मिळण्याला? तर ज्ञानेश्वरी कने विन कनसे लागली या घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. अरे गोड आहे नगर पण ओसाड आहे. अरे भरपूर पीक पिकलंय पण एकही कण सापडत नाही. पण जुन्नर जिल्ह्याचे सापडले ते कुठंच नाही सापडलं विठाला. तालुक्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय अवताराला आलेत. बाबाजी चैतन्याच्या कृपाशीर्वादाने, बाबाजी चैतन्याचा हस्त जगद्गुरु तुकोबरायांच्या मस्तकावर ठेवला. मग शुद्ध रश्मी केला अंगीकार. काय अंगीकार केले राजे हो? जे अंगीकार केले ते जगाला वाटत ठेवलं. जे अंगीकार केले ते गुप्त आहे आणि एक उघड आहे. सज्जन हो, माझा जिल्हा लातूर आहे बर का, मराठवाड्यातला आहे. शिक्षण नाही, म्हशी राखणे, दुसरा धंदा नाही. राजे हो, तुमचं दर्शन झालंय, मला भाग्यवान आहे. बाबाजी चैतन्य यांना तुकोबराय शोधतात का बाबाजी चैतन्य तुकोबरायला शोधतात? मला उत्तर हवं. शाबास. बाबाजी चैतन्यांनी तुकोबरायला शोधून घेतलं. प्रमाण काय? सापडविले वाटे मस्तकी तो जाना ठेविला कर. मस्तकी तो जाना ठेविला कर. सापडविले वाटे जाता गंगाला. मस्तकी तो जाना ठेविला कर. मस्तकी तो जाना ठेविला शिष्य शोधून घ्यावा. आमच्याकडे उताला गुरुच शिष्य करत सुटलाय. या की माळ घालतो, या की माळ घालतो, या की माळ घालतो. अरे माळ घालायचं तंत्र माहित असावं. जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाकडे जातात. ऐशेवर ममज दाबी नारायणा, बायका पोराचे पोट भरायचे दाखवा खुना. चुकीचं बोललो नाही ना? बरोबर आहे का? असं आहे का ते? ऐशेवर ममज दाबी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोळी. मी ग्रंथाचा आधार धरून बोलेन. नपुसका काय पत्नी शोळे, वांजेशी डोहाळे कैशी होती. माता माऊलांनो, माझ्या आई आहात, मी तुमचं बालक आहे हो. वांजेला डोहाळे होतील का व्यालीचा अनुभव घेणारीला डोहाळे होतील?
हे तुम्हाला अनुभव आहे ना? अनुभव आहे. हे जगद्गुरु तुकोबराय यांचे सद्गुरु बाबाजी चैतन्य हे समाधीस्थ आणि समाधीतनं बाहेर येऊन जगद्गुरु तुकोबरायला शोधून घेत आहेत. त्याचं एक प्रमाण आहे. आपणची देव परमात्माच बाबाजी चैतन्याच्या शरीरात प्रवेश आहे का नाही? मग तुमच्या माझ्यात बोला आहेच ना? मग तर प्रवेश करून बाबाजी चैतन्याकडून जगद्गुरु तुकोबरायला अनुग्रह मिळतो. याच जुन्नर तालुक्यामध्ये बाबाजी चैतन्यासारखे मांडव्य ऋषी सारखे याच जुन्नर तालुक्यामध्ये सत्यशील हरिश्चंद्र राजा, याच जुन्नर तालुक्यामध्ये ब्रह्ममूर्ती कोंडाजी बाबा ढेरे. काय साधना होती, प्राप्त झाली का कोणाला? त्यांच्याकडून साधना मिळाली का कोणाला? सज्जना हो. आणि ही साधना नाही कळत लवकर राजा हो, लवकर कळत नाही. आणि म्हणून ही कळावी याच्यासाठी साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र आत्मा अवतरविते मंत्र. काय आहे ते शास्त्र? ईश्वरीय ज्ञानाचा ठेवा ज्ञान ईश्वरी ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरीची सुरुवात कशापासून आहे? ज्ञानेश्वरीची सुरुवात ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्य जय जय स्व संवेद्या आत्मरूपा. कळली का ज्ञानेश्वरी? ओवी कळली का? पारायण किती वर्ष चालू माहित नाही मला. ते सांगतंय सूत्र. बऱ्याच माणसाला संशय येतात. ग्रंथ वाचताना अर्धवट राहिला ना त्याचं दुःख वाटतं, अर्धवट राहिला. आणि 1 2 3 4 5 10 20 25 50 100 लाख 100 पारायण केले ना. मी एवढे पारायण केले. या ज्ञानेश्वरीमध्ये भगवान सांगत आहेत की नाही झालं तुझ्याकडनं याची खंत मानू नको. तुझ्याकडनं भरपूर झालं याचा अहंकार बाळगू नको रे. आणि हे कुठे? ओम पुढे पुढे नमोजी. काय अहो तसंच नाही तर ते अध्याय ना, अध्याय ना. ओम नमोजी. अरे बाबा तू किती पारायण केले मोजू नको. न मोजी हे मोजतच सुटलंय. मी एवढ्या माऱ्या केल्या, मी एवढे पारायण. अरे काय कळलं? न मोजी. कुणाला मोजमापात आणू नको. हे लायकीच आहे का म्हणू नको. का बरं? तू पहिला ठिकाणावर ये. कशासाठी? हरिपाठ समबुद्धी घेता समान श्रीहाय. समबुद्धी घेता समान श्रीहाय. समबुद्धी घेता समान श्रीहाय. समबुद्धी घेता समान श्रीहाय. समबुद्धी घेता समान श्रीहाय.
करा माझ्या पुढं आणि मग मला सांगा बरं का. हे बघा तुम्हाला सांगितलंय की माझं शिक्षण कमी असल्यामुळं मला ते करता येत नाही. तुम्ही करा मला सांगा बरं का. हे किती आहे? 5. हे किती आहे? 5. हे किती आहे? कोण? 1. अरे मोजणारे मोजतात ना. नीट ऑपरेशन करून घ्या डोळ्याचं. न मोजी मोजतच बसली. समबुद्धी घेता एक गुळ आहे. समबुद्धी घेता एक आहे गुळ. कशी पडली भूळ. भूल पडली की नाही? अरे या गुळाबद्दलची भूल नाही, मला माझ्या स्वरूपाबद्दलची भूल पडलेली आहे. आणि ती स्वरूपाची भूल काढायची असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये औषध आहे. ते औषध मला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर मला ज्ञानेश्वरी वाचण्याची गरज आहे. मला वाचावं लागेल. हे कोणाचं मनोगत आहे? भगवंताचं. पुढे संतांचं. म्हणजे मला वाचता येत नाही, मला काही त्याच्यातलं ज्ञान नाही. नाही ना? नाही ना ज्ञान? बोट फिरव. बोट फिरव. बोट फिरव. ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर. अरे म्हणता म्हणता ज्ञान ईश्वर. आणि म्हणता म्हणता हे सर्व होईल. कोण सांगतंय? जनामाई सांगते. ज्ञान होय. ज्ञान होय होय मुळा अति मूर्खाचा दगडा. अति मूर्खाचा दगडा. अति मूर्खाचा दगडा. दगडाला ज्ञान होतं का बाबा? दगडाला ज्ञान होतं का? होतं का? नाही दगडाला ज्ञान होतं का? तुमचं म्हणणं असं आहे. इकडे विचारतो, दगडाला ज्ञान होतं का? माणसाला होईना तर कशाचं होईल? ज्याला ज्ञान होत नाही ते दगड. काय बोलू? ज्याला होत नाही ते दगड. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे मातेची आखोळे दगड खाला पोटासी. अरे दगडाला कळतंय तर कोण म्हणताय कळत नाही? तुम्ही म्हणता कळत नाही. माझे जगद्गुरु तुकोबरा भजन करत दिवमध्ये गेले. दररोज नेमानं इंद्रायणीच्या डोहामध्ये स्नान करायचं. डोहामध्ये स्नान करायला गेल्यानंतर पगडी, शर्ट, विना, चुपड्या हे सर्व साहित्य ज्याच्या शिळेवर ठेवायचे. ज्या शिळेवर ठेवता ठेवता एक दिवस शिळेवर कुणीतरी मोहरा टाकल्या, दागिने टाकले, हिरेवाणी मोती टाकलं. तुकोबरायांनी त्याच्याकडे पाहिलं. तुकोबरायांनी तोंड इकडं केलं. आम्ही पाकट फाडून चिठ्ठीवर बघतो. बरोबर? अरे त्याने तोंड इकडे केलं. शिळा ढसा ढसा रडायला लागली रे. शिळा म्हणते, हे महाराजा, दररोज जो विना माझ्या शरीरावर चालते बोलते म्हणतात विना घ्यायला कट्टाळा येतो. अरे दगड रडतोय माझ्या शरीरावर विना. याला पारा घ्यायचा.
तुकोबा, तुम्ही दररोज माझ्या या शरीरावर विना ठेवता, चुकल्या ठेवता, तुमची पगडी ठेवता, आज का नाही ठेवत? तुको बरा त्या शिळेला म्हणता, ताई अगं बाई, हे शिळे, आज तुझ्यावर जरा घाण दिसते, मला घाण. आणि आमचे कीर्तन घाणीसाठी चालू. बंद पाकिटात आम्हाला घाण किती मिळाली, आणि ती कमी पडली तर आम्ही लगेच स्टेजवर फेकतो. असली अवलादी आम्ही दगडापेक्षा भरी आली. अरे त्या शिळाला सांगितलं, तुकोबा तुमचं म्हणणं बरोबर आहे. सरळ शिळा सरकली, पाण्यामध्ये जाऊन उलटी पालटी झाली. अरे जोपर्यंत उलट पालट होत नाही तोपर्यंत संत कृपा करीत नाही. उलट पालट व्हावं लागतं राजा. हे माय, भाकर भाजी ना, भाकर उलटी पालटी केल्यावर भाजते का एकाच बाजूने भाजते? एका बाजूने भाजल्यावर पापुडा का उलट पालट केल्यावर पापुडा? कसे उलट पालट केल्यावर ती फुगते का एकाच बाजूने भाजल्यावर फुगते? एका बाजूनी भागली तर कडकणी होती, खायला बेचव होती. आमचा परमार्थ एका बाजूने चाललाय, कडकडीत चाललाय, पोषक नाही चालला. सज्जन हो, शिळा उलटी पालटी झाली आणि तुकोबरायाकडे आली. हो तुकोबा, येऊ द्या. शिळेला कळलं हो, त्या शिळेचं मंदिर झालं हो. आणि हे 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 माझे ज्ञानोबा सांगतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती. अरे तुम्हाला प्रभू म्हणावं, तुम्ही ज्ञानेश्वरी बांधून ठेवावं. अरे ज्यांना प्रभू म्हणावं, ज्यांनी स्वतःला दुबळा म्हणून घ्यावं, ज्यांनी या विश्वाला ज्ञान शिकवावं. कुठे आमची बुद्धी? आणि त्या शास्त्राने वर्णन करावं आमचं. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, मनुष्य देही ऐशे ज्ञान इतरा कोणाला नाही. हे ज्ञान असलेलं त्या दगडावर टाकलेल्या घाणीपेक्षा टाकतात. ज्ञान असणाऱ्याला कळत नाही. ज्ञान असणारे वाहवत चाललेत की नाही? चाललेत की नाही? हाय महाराज माळ आमच्याकडं, मनचीच माळ आहे. बस मनची माळ आहे. मनची काय लोकाला तोळ्याची जमाना गळ्यात, मनाची कवा घाली तो. अशा तुकोबाच्या शिळेनं ऐकलं, शिळेनं. या माणसाला कळना. किती पारायण नाही तो? कोणी व्यासपीठ चाल कोणी? किती येत? मला लाज वाटली पाहिजे. 20 आहेत. मला लाज वाटली पाहिजे का? 1500 रुपये मिळणार आहे. तिथं बघा बघा बघा, मला तिथं जाऊन 1500 नाही, 15 अब्ज कमवा. 15 अब्ज, हो 15 अब्ज. तुमचं नाव काय म्हणजे? हा 15 अब्ज, 50 अब्ज कोटी रुपयाचा मालक. पण मी व्हॉट्सअपला बघितो, रामचंद्र ढोके रात्री अल्पशा आजाराने यांचं निर्धन झालं. काय झालं? निधन. येताना मुठी बांधून, जाताना मुठी. अरे एकच ज्ञानेश्वरीची ओळी वाचा रे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे.
वाचावे असा विचार वाटतो ना. मी सांगतो तुम्हाला काय एका ओळीचा अनुभव घ्या. काय आहे एका ओळीमध्ये? हा, गीतेचा अलंकार. अलंकार कशाचं बनतं? आई साहेब ते तुमच्या कानातलं त्याला काय म्हणतात? अलंकार ना. कशाचं बनले? सोन्याचं. मग जे सोनं आणि अलंकार दोन काय एक. मग गीता आणि ज्ञानेश्वरी दोन काय? गीता नाम विख्यात. ज्ञानेश्वरी थोडी आहे. गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्माजेने हस्तगत रत्न होय. अशी ज्ञानेश्वरी अशी अलंकारित आहे. हा ज्ञानेश्वरी मध्ये काय आहे? वर्णन आहे. देवा तुझी गणेशू सकल जगातले पैसे सकल अर्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. मती कुण्या गावात असते? मती मती कुठल्या बाजारात मिळते? मती म्हणजे बुद्धी. ज्याला नसेल त्याने हात वर करा. म्हणजे सगळ्याला आहे. उद्या पारायणाला या. अरे ज्याला बुद्धी असेल तो ज्ञानेश्वरी वाचेल. कोणती बुद्धी? मी कोण आहे? माझा जन्म कशासाठी आहे? माझी निर्मिती कशासाठी आहे? कुत्रे मांजर ढोर गोर कुंबडे जमडे काही सांभाळण्यासाठी? याच्यासाठी. स्मृती त्याची अवयव. मतीचं नाव काय? बुद्धी. स्मृतीचं नाव काय? आठवण. बाबा तुम्हाला किती पोर आहेत? आठवण. 2 पोरं बाबाला आठवण आहे. काय हरकत नाही. बाबा तुमच्या घराचं मुख्य दार कुणकडे? बाबाची स्मृती चांगली आहे. आठवण चांगली आहे. बाबा तुमचं गाव कोणतं? बाबाची बुद्धी चांगली आहे. आता विचारतो देवा तुम्ही किती शिकले? 7वी. देव 7वी शिकला. पॉइंट नंबर 1. देवा तुमचं वय किती? देवाचं वय 76. पॉइंट नंबर 2. देवा तुम्हाला देवा तुमचं वय किती? 42. कुठल्या ग्रंथात लिहिले मला आणून दाखवा. देवा तुमचं नाव काय म्हणलं? शुको विठ्ठल. कुठल्या ग्रंथात आहे देवाचं नाव सांगा. देवाचं वय आहे. देवाला घर आहे. देवाला गाव आहे. हे करायसाठी तर वाचायची नाही. देव म्हणतात मी नसे ऐसा कवन ठाव असे परी प्राणियाचे दैव कैसे जे न देखती माते. मी नाही असा ठिकाण दाखवा. नाही कळलं. जिवंत जगाचे प्राणी मीची वर्तात असे. इथं प्राण ज्याला नाही त्याने उभं राहा. मी 1 लाख रुपये देतो. प्राण आहे सगळ्याला. सर्वांना प्राण आहे. प्राण आहे का? म्हणजे मग देव तुम्हीच आहे.
तुम्हीच आहे काय प्रमाण तू कामाने सांगू की याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा. अरे तुम्ही देव आहात, तुम्ही देव आहात प्रभू, तुम्ही देव आहात. अर्जुना अध्याय क्रमांक 15 श्लोक क्रमांक 14. हे अर्जुना, हे तुझे नाहीच येईल सर्वत्र मीच, हे तो दुसरं कोणीच नाही, हे सर्वत्र मीच. हे जग निखळा माझे ओतले आज बाहेर म्याची कोसले कैसे कर्म तया आले. अरे काय झालं तुम्हाला, कसं कर्म आड येत आहे तुमचं, माझं कर्म कोणतं आडवं येत आहे. आपणची देव, आपणची देव नाही. प्रमाण पटत नाही, प्रमाण पटत नाही. विठ्ठल तळी भरला रिता ठाव नाही उरला, तो म्या आज म्या दृष्टीने विठ्ठलाची या सभा म्हणजे बांधवा सर्व चुकीचं आहे. हे चुकीचं आहे का? अरे हे संतांचं वाङ्मय चुकीचं नाही राजा. आमचं आचरण, आमची बुद्धी चुकीची आहे, आमचं वागणं चुकीचं आहे, आमचा आहार चुकीचा आहे, आमचं सर्व चुकतंय. देव स्वतः सांगतात हे जग निखळ माझे होते. देव स्वतः अर्जुनाजवळ राहतात. अरे काय करू, कैसे कर्म यांना आड आले. देवच नाही म्हणतात म्हणून राजा हो त्या ज्ञानेश्वरी सांगते मी नसे ऐसा कवन ठावा असे तरी प्राणी आज दैवतेश झे न ते कधी. काय झालं, काय झालंय. 13 वाक्य माझी मूर्ती निपजवी, घराच्या कोणी बैसवी. अरे आपण देव, आपण देवी, तीर्थयात्रेला बोललो. अरे काय झालं, आपण देव आहोत. आपलं देवत्व जागृत करा. कशानं होईल, कशानं होईल. झाल तेने पूर्वजे तेने पुस्तकाने होईजे, मूळ चिंतने साधे शाखा पल्लव संतुष्ट. बस माझा प्रश्न, तुम्ही शेतकरी आहेत ना, ओ जमीन आहे का. ठिबक सिंचनचा शोध कधी लागला, बोला पटकन पटकन. कधी लागला. आता आता 19व्या शतकात. अरे माझे नानोबरा सांगतात मूळ सिंचने जैसे शाखा पल्लव संतोष. एक तरी गोडी अनुभवाना, अनुभवाना. महाराज आमच्या फायद्याची ओळी सांगा. तुमच्या, तुम्हाला काय पाहिजे. नाही नाही, ओळीमध्ये असं काही आम्हाला सांगितलंय का की आता पाऊस पडला आणि पाणी गटराला सांगितलं. काळजी करू नका. ऐका, महावने लावावी. कधी शोधे, कधी शोधे. अरे हे सांगत फिरत्यात, बोंबलत फिरत्यात.
लावायची यांच्या जाहिराती बसवर. यावर्षी एवढे झाडं लावायची, यावर्षी 10 कोटी झाडं लावायची, यावर्षी फोटो नको त्याच्याच. अरे फोटोवर झाड दाखवलं म्हणजे झाड उगवत नसतं. महापारायण म्हणून लिहिलं म्हणजे महापारायण होत असतं. ध्यान करा जरा. तुम्ही कशासाठी करता हे करा. करू नकाच, बंद करा. मरा तिकडच. आणि काय सांगा तुम्हाला, तरायचं असेल तर हेच करा, मरायचं असेल तर खुशाल मरा. काही घेणं देणं नाही. राजा हो, तुमच्यासाठी सगळं. जलाशय निर्माण. इंग्रज बरे होते बाबा, बरोबर. इंग्रज बरे होते. इंग्रजांनी जेवढे धरणं बांधलेत आतापर्यंत तेवढ्या धरणाचा फायदा आहे आपल्याला, बरोबर आहे का? अरे बावटे बांधतेनी काय बांधलं? ऐकता पिकावर रेघुट्या. माझे ज्ञानोबर आहेत, त्या काळाला तुमची चिंता करतात. जलाशय निर्मावी. अजून तुमची काय तुमची चिंता? नगरेची रचावी. हे आता सांगतात स्मार्ट सिटी. अरे कशाला म्हणतात स्मार्ट सिटी? माझ्या ज्ञानोबानी स्मार्ट सिटी. माझ्या ज्ञानोबानी सांगावं नगरे रचा. लोकसंख्या वाढणार आहे आणि लोकसंख्येला राहायला जागा मिळणार नाही. त्यासाठी एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक 50 नगर रचलं की नाही? काय माझ्या ज्ञानोबाची संकल्पना आहे राव. हे म्हणतात तुमच्या ज्ञानेश्वरीत काय? पप्या नको वाचू आत्ताच. तुझं का वय आहे का? मातीत घाल तिकडं. मोबाईल दे त्याच्या हातात. मोबाईलचा शोध कधी आहे? कधी पप्याला मोबाईल देणारी? हो महिन्याच आहे. त्याला मोबाईल, त्याला ते काय लावतात त्याला? रबर 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 आणि टांगी. बघा किती हुशार आहे मोबाईल मधलं. कळत तुलाच कळा ना, अक्कल येईल ना. त्याला सगळं कळत आहे. आणि ही म्हणती पिलू खा तुला, तू कुत्रीन त्या पिलू. काय तुमचं चाललंय राव? हा, तुम्ही ज्ञानेश्वऱ्या वाचल्या असत्या माझ्या छत्रपती शिवाजी राजाला पाळण्यात घालावं. आणि माझ्या जिजाईनं रामायण महाभारतातले गीत गावा. तर माझ्या जिजाऊनं काय त्या जगद्गुरु तुकोबरायांच्या शिष्याला छत्रपती शिवाजी राजांना महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. आणि मग घडले ही अटपट मोबाईल देऊन वाटोळ करायला पाहिजे. म्हणून राजो आमच्यासाठी सांगा, तुमच्यासाठी सांगतो ना. खोट्या नोटा कधी आल्या बाजारात? आवतो महाराज, खोट्या नोटा कधी आल्या बाजारात? बाजारात खोट्या नोटा कधी आल्या? माझ्या ज्ञानोबा सांगतात देशाच्या हितासाठी, आर्थिक परिस्थिती ढासळू नये म्हणून. जैसे कुडे नाणे खऱ्याचे सारखेपणे डोळ्यासी देखणे संशय घाली. देशाचं हित आहे का नाही? इथं देशाचं हित आहे का नाही? तरुण पोर म्हणले आमच्यासाठी काय नाही. बऱ्या सांगतात लक्षावरी निवडून की जे शेना. देशाचं हित आहे का नाही? समाजाचं हित आहे का नाही? म्हणले आमच्यासाठी. सरगी वस्तू विकणे महर्गी करून. म्हणजे काय? सरगी कशाला म्हणतात? अरे स्वस्त, महर्गी म्हणजे महाग. व्यापार शिकवला का नाही? हे व्यापारी भामटे तुमच्याकडनं 5 रुपये किलो कांदा घेतात, तिकडे 25 रुपये किलो विकतात आणि ते हातगाडीवाले 50 रुपये किलो विकतात. माझ्या ज्ञानेश्वरीत हे ज्ञान आहे रे. आहे तर. आणि म्हणून वाचावी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी
डोळा पाहावी पंढरी पंढरी ज्ञान होया ज्ञानाची ज्ञान होया ज्ञानाची डोळा पाहावी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होया ज्ञानाची दादा तुमचं नाव काय म्हणले? अरुण भाऊ, मला एवढी रिकामी करून द्या. याने पटकन मारलं मला थोडी. सोबदार दादा थोडी रिकामी करून द्या. तुमच्या डोकी फिरले काय? हे दोघं सांगतात हे खोटं आहे काय? ज्ञानेश्वरी सांगते ती खोटं आहे आणि तुमचंच खरे, तुमचंच खरे. हा हो सांगा. हे म्हणतात भरलेले, हे म्हणतात रिकामे. खरं काय? मला फसला तुमच्यावर. खरं काय? रिकामे. बरोबर बघा जरा तर समजत जा. हे राजे हो, ही भरलेली आहे, रिकामी होत नाही. हिरका करू शकत नाही का? आता हारी बाहेर हारी, 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 आता हारी बाहेर हारी. क्रमांक 7. पै गगन जेवढे जैसे गगनी पवनही तेवढाच असे. हे रवी हलवलिया वेगळा दिसे गगनातेची वारा. वारा कुठून येतोय? तुमच्या फायद्याच काय? पंखा तुमच्या फायद्याच आहे नाही? मग तुम्ही बिना पंख्याचेच राहता का घरात? अरे या पंख्याचा शोध ज्ञानेश्वरी केला. कशाचा? वारा. आकाश जेव्हा झोपत तेव्हा आम्हाला धगत नाही. वारा जेव्हा झोपतो तेव्हा आकाश असतो आणि आम्हाला धगत. आकाश जेव्हा फिरायला येत तेव्हा ते वारा असत, आम्हाला बरं वाटत. पै गगन जेवढे जैसे, जेवढं काही आकाश आहे
माझं शिकलेल्या मंडळीला प्रश्न आहे. आकाश कुठे? जरा दाखवा मला. वर. वा, हे बघा आकाश कुठे? हे बघा वर. शाबास. जमलं जमलं जमलं. पण राजा हो, माझा हात फिरतोय तिथं आकाश. तुमच्या भाऊ ते तुमच्या तिथं काय पडलं ते द्या. अहो ते तुमच्या तिथं काय पडलं ते द्या. काय पाहतोशी भवते, येता जाता जवळ असे, तुझ्या पाया खाली या पायाच्या पुकळी खाली तुडवत असे. ये रवी, कसे बोटाने दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या मुला. अरे आकाश तुझ्या पायाखाली आहे. आकाश इथे आकाश आहे म्हणून 2-4 चपात्या, किलो 2 किलो रवा नाही का, लिटर 2 लिटर पाणी बसतंय. आकाश आहे म्हणून आपल्याला घाम येतोय, आत पेल्यानं पाणी बाहेर येतंय. आकाश आहे म्हणून पाण्याचा धर्म आहे, पाणी पेल्यावर खाली जाते. पण आकाश आहे म्हणून इथून पाणी वर येते. उलटी गंगा आहे पूर आकाशाला. नाताच्या घरची उलटीच खूळ पाण्याला मोठी लागली. आज मी एक नवल देखील वळचणीचे पाणी आड्याला पोचले. राजा अरे विचार करायचा, ही ओळी ज्ञानेश्वरीच आहे. हा ए रवी घट फुटे. घट म्हणजे ही बाटली फुटली. या बाटलीत आकाश आहे की नाही? तुम्ही कसं काय म्हणले रिकामी आहे मग? डोकं पुढून द्यावं त्याला. ते राजदंडावर असं डोकं आपल्याला असं. याच्यात आकाश आहे की नाही? कुठल्या शाळेत शिकायला जावं लागेल. याच्यात वारा आहे की नाही? हे कुठल्या शाळेत शिकायला जावं लागेल. हे माझ्या शाळेत या संतांच्या विठ्ठल नामाची शाळा भरली आणि त्या नामाची शाळा सुरू झाली आणि ती नामाची शाळा शिकली तर ज्ञानेश्वरी कळायला अवघड नाही. पण ही ज्ञानेश्वरी जोपर्यंत कळत नाही, कुठपर्यंत? जोपर्यंत ईश्वर कृपा होत नाही तोपर्यंत श्री गुरुची प्राप्ती होत नाही. जोपर्यंत श्री गुरु कृपा करीत नाही तोपर्यंत अंतःकरण फुटत नाही. जोपर्यंत अंतःकरण फुटत नाही तोपर्यंत शास्त्र कळत नाही. ईश्वर कृपा, श्री गुरु कृपा, अंतःकरण कृपा, शास्त्र कृपा. माझी ओवी माझी नाही हो, माझी माझीच आहे का? ये मर रहा तिचे नगरी ब्रह्मविद्येचा दुष्काळ करी. घेणे देणे सुखाची वरी कुणाला देऊ नको. होऊ दे या जगा. साहेब मराठीची नगरी कुठे? हो साहेब महाराष्ट्रात. मराठीची नगरी कुठे? इथंच. जमलं. मराठीची नगरी कुठे? जमलं. नाही जमलं. ऐका असं नाही. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी म्हणे साधन बुडविले. आम्हा महाराष्ट्रवासियांना असं वाटतं महाराष्ट्र म्हणजे मराठी नगरी आहे. मग अर्ध रो मर हा मला काना हा मर रहा ती मर रहा ती. कुठे कुठे मर रहा ती कुठे? माझा मराठाची बोल कौतुके ही बोल वेगळी. परी अमृताचे पैजा जिंके 80 अक्षरे रसिके मिळवीन ही ओवी मराठी माणसाच्या मराठी भाषेसाठी आहे. पण मर राहती ही ओवी जन्माला येणाऱ्या मरणाऱ्या माणसासाठी आहे, जीवासाठी आहे. मर राहती या विश्वात चालू आहे. मरणे जन्मने मरणे जन्मने मरणे जन्मने. साहेब तुमच्या हातातल्या घड्याळाचा शोध कुठे लागला?
उपजने उपजे ते नासे नासले पुन्हा पुन्हा दिसे पुनरपी दिसे हे गजाळ जैसे गतिका यंत्र जैसे परिभ्रमेगा हे गतिका यंत्राचा शोध माझ्या ज्ञानोबाने लावला आहे माझ्या ज्ञान ईश्वराने लावला आहे जरा तुम्हाला जाण राहू देणार राव हे अडपट तिकडल्या त्या तिकडल्या शास्त्रज्ञाची नावं घेत्या मंगळ ग्रहाचा शोध माझ्या बहुमानाम मंगळू परी दिस धगधगीत इंगळू अरे भूमीचं नाव मंगळ कुठलंही यंत्र नव्हतं कुठलाही उपग्रह नव्हता कुठलाही कॅमेरा नव्हता माझ्या ज्ञानोबरात जायला वाट नव्हती पण माझे ज्ञानोबरात जाऊन आले आणि ते सांगतात अरे भूमीचं नाव मंगळ आहे मंगळ ग्रह आहे आणि त्या मंगळ ग्रहावर काय आहे इंगळासारखी धगधगीत आग आहे काय अभ्यास आहे माझ्या ज्ञानोबाचा आणि हा अभ्यास कशानं कळला त्यांच्यावर श्री गुरुंनी कृपा केली ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माता हात ठेविला पुढे पैशाचे ढिगारे टाकले बीजाची वाहिले साहेब नाही जाऊ दे तुम्हाला पेरायचं माहित नाही तुम्हाला माहिती पेरायचं शेंगदाणे पेरायचे कसं पेरतात असं धुऱ्यावर मारतात ओटीचे ते ओटी 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 कमरेला ओटी बांधायची ओटीचे ते मुठी मग वाडे भूमी पोटी अरे सगळं ज्ञान ज्ञानशील खायला काय तुम्हाला रोग आल्यात ज्ञानशील वाचित नाही अरे मुठीतून गुप्त रूपानं पेरावं श्री गुरु भक्तीचं ज्ञान गुप्त रूपाने देतात हात ठेविला मस्तकी हात ठेविला आणि तो प्रसाद देतात कोणता प्रसाद वैखरी मध्यमा पश्यंती परा ते अक्षर जी अव्यक्त निर्देश देश रहित असा प्रसाद प्राप्त होतो आणि तो प्रसाद मग खावा लागतो वाचन चालत नाही मग आजपाजपणे उलट प्राणाचा कसा माग ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी धरुणी श्रीहरी जपे कवा कवा या वर्षाचे त्या वर्षाला अरे सडा नित्यागा सहिते सृजित होते नेनती तया ते सूक्ष्म म्हणून श्री गुरुचं नियोजन आणि गुरु करतो बरं का गुरुचं काम नाही श्री गुरूंचं काम आहे गुरु वेगळे गुरु पाहिजे 50 प्रत्येक वर्गाला गुरु हो मृदंग शिकवणारे गुरु गायन शिकवणारे गुरु चोऱ्या करायला लावणारे गुरु हो पळवायला लावणारे गुरु चोरी करणारे जन्म मरणातून तारणारे श्री गुरु माझे श्री गुरु निवृत्तीनाथ माझ्या मस्तकावर हात ठेवतात ते बीज देतात माय ए माताजी दूध दिलं दूध तुम्हाला दूध 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 आणि तुम्हाला ते उकळी आणायला सांगितलं चुलीवर ठेवायचं जाळ चुलीच्या बाहेरून घालायचं
आणि उकळी आल्यावर मला येऊन सांगायचं जाय कुठे घालावा लागेल. बरं शाबास जमलं. तुमच्या घरी वैष्णव मंडळी आली, हे 10 मंडळी आलेत, तुम्हाला 10 कप चहा करायचा आहे. 6 कप पाणी, 4 कप दूध, 2 छटाक साखर, मी म्हणतो 10 चमचे साखर, 2 चमचे पावडर आणि 2 कप उकळी टाकीता. उकळी मध्ये टाकीतात चहा येण्यासाठी, चहा होण्यासाठी का उकळी आतून येते. इकडे माहिती तुम्हाला काय माहिती का बाबा? आतून येते, आतून. जी आतून उकळी येते त्याला अंतःकरण फुटणे म्हणतात. आणि अंतःकरण फुटायची रीत पद्धत श्रीगुरु शिकवतात. ही होळी ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक क्रमांक 34 425 पासून वाचा. आतू आनंदाचे रे झाले, बाहेर गात्राचे वाचा कांगुळ झाली जे तिच्या ते. ही परिस्थिती जेव्हा तयार होते तेव्हा ह्या परिस्थितीमध्ये त्या भक्ती करणाऱ्या शिष्याचा कंठ दाटून येतो, अंगावर रोमांच उमटतात, डोळ्यातून अश्रू येतात. अरे अशी चिन्ह उमटतात. त्याला तुकोबा म्हणतात सर्व सुख आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर ढुलत असो. त्याला तुकोबा सांगतात चिन्हे उमटती अंगी, शकुना जोगी उत्तम. अरे आठवला माय बापो, येईल काय शकुन नेनो. काय शकून उडरे काऊ, तुझे सोन्याने मडवीन पाऊ. काय पंढरीराव याला शकून म्हणतात. का चांदने चापे चंदनू, देवकी नंदने वीण नावडे. सुमनाची सजा की पोळ्याची सारखी विजवा का. तुम्ही गात सासू स्वरे ऐकोने दावी उत्तरे, कोकिळेवर जावे बाईला. हे करता 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 कंठी प्रेम दाटे, नैनी धीर ज्या भक्ताचा कंठ दाटून येतो ना, ज्या भक्ताच्या डोळ्याला अश्रू येतात ना, ज्या भक्ताचं हृदय फुटतंय ना, ज्याला अंग रोमांच मुले चिंब होतात ना, ह्या हे राजा त्या भक्ताचं द्वैत जातं. ज्याचं द्वैत जातं ना त्याच्याकडे परमात्मा प्रगट होतो. आणि तो परमात्मा जोपर्यंत प्रगट होत नाही ना, हरिपाठात सांगतात भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. बाबा बळे आकले ये रवी कधीच तुमच्या बापाला न कळे. म्हणून अभंगाचा पहिला चरण भाव धरून भाव धरून
हे माय बापानो, जोपर्यंत आपलं अंतःकरण पाझरणार नाही ना, जोपर्यंत आपल्या अंतःकरणाला पाझर फुटत नाही ना, तो पाझर फुटावा म्हणून श्री गुरूंनी कृपा करावी लागते. ज्ञानदेवा मौन जप माळ हातामध्ये आणि जप सवड मिळाल्यावर कधी कधी असं का मग ज्ञानदेवा मौन जप माळ अंतःकरणात आहे का नाही, हा धरोनी जपे सदा सदा. हे उगाच म्हणतात सदा नाम घोष करू नाही राजा. जरा विचार करायची गरज आहे बरं का आपल्याला. मी आल्याबरोबर लहान लहान मुलं आरती म्हणत होती, मंदिरामध्ये गेलो बरं का. मला स्वाभिमान वाटला, आनंद वाटला, कारण माझ्या माऊलींच्या दरबारात हे मरत्र्याचं मंदिर आहे ना, तिथं मला एक फार आनंदाची गोष्ट पाहायला मिळाली. ती पाहिली बरं का, तुम्ही पण जाऊन पहा बरं का. मरत्र्या कसे बसलेत बघा. दाखवू का तुम्हाला? बसून बसून दाखवू. असं तुम्हाला बसते. तुमच्या श्री गुरुनी तुम्हाला असं शिकवलं. तो गुरु श्री गुरुच नाही, तो गुरु आहे गबाळ लुट्या. हे माझ्या ज्ञानोबाचं तत्व आहे, हे माझ्या तुकोबाचं तत्व आहे. हेच त्याला सांगितलंय. कोणाला? अरे त्या बी काळात होते रे गप्पा, लय पंडित होते, प्रखांड, लय शास्त्र पाठ होती त्यांना बी. हो ए ज्ञान्या भाषा बोलतो का? हरे का बोल? एक हरी आत्मा बोलेल ना, बोल बोल रे राजे हो. त्याच्या मुखात बेच त्याला भाव झाला राजे हो. तुम्हाला माहितीये का, हे तिथून पैठण पासून येता येता आळ्याच्या ठिकाणी आलं, डोळे भरून पाणी आणलं राजे हो, आणि 2 गुडघे टेकले. माऊली त्याच्याकडं पाहिलं, त्याला डायरेक्ट कैवल्य मुक्ती देऊन टाकली. जा तुम्ही किती बी डोके फोडा रे, तिथं जाऊ तुमच्या डोक्यात उतरणार नाही. डोके फोडून डोक्यात उतरत नसतं. मस्तक हे पायावर म्हणतात का नाही? हो, मी निंदा नाही करू बरं का. मस्तक हे पायावर चालले का नाही? कशाला म्हणतात मस्तक दाखवा मला, पाप दाखवा नंतर श्राद्ध घाला. चला, मस्तक काय गोष्ट आहे. कपाळ हे बघ, महाराज आले, कपाळ ठेविते. कपाळ काही काही कपाळ बी ठेविते. बाळांनो, तुमच्या बापानं असा परमात्मा शिकवला, माझ्या बापाने परमात्मा शिकवला आहे. माझे माय बाप ज्ञानोबा खूप आहेत. मस्तक म्हणजे याला मस्तक म्हणतात. इथून एवढ्या भागाला ज्याच्या घरी 5 वर्षाचं 5 दिवसाचं 6 दिवसाचं बाळ झाले, त्यांनी उद्या जाऊन बघा, इथं हात ठेवा, इकडं असा आणा, इकडं असा आणा, इकडं पाठीमागे या, आणि इकडं आणा. इकडं काय अनुभव आहे ते मग सांगा. अरे ओंकाराचं मूळ स्थान आहे.